वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. जर मी असं म्हटलं की एखाद्या मल्टी-बिलियन डॉलर IT कंपनीच्या एकूण विक्रीत फारशी काही मोठी वाढ झालेली नाहीये, ती जेमतेम 13% आसपास आहे, पण तरीही त्याच एका वर्षात त्यांच्या ऑपरेटिंग नफ्यात तब्बल 39% प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. म्हणजे हे ऐकायला थोडं अशक्यच वाटतं. हो ना, यावर विश्वास बसणं थोडं कठीण जाईल नाही का? एखाद्या मोठ्या कंपनीच्या ताळेबंदात असा आर्थिक चमत्कार कसा काय घडू शकतो? बरोबर. विक्रीत कोणतीही स्फोटक वाढ नसताना नफा एवढ्या वेगाने कसा वाढतो? आजच्या आपल्या या सखोल विश्लेषणात आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. नक्कीच. आजची आपली चर्चा टेक महिंद्राच्या Q4 FY26च्या ताज्या निकालांवर केंद्रित आहे. आणि आजचं आपलं मिशन अगदी स्पष्ट आहे, म्हणजे फक्त आकड्यांच्या आणि टक्केवारीच्या जंजाळात न अडकता यातून कंपनीच्या भविष्यातील वाटचालीचा आणि AIच्या प्रत्यक्ष व्यावसायिक वापराचा काय अर्थ निघतो हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा विषय खरं तर खूप कुतूहल निर्माण करणारा आहे. अगदी. कारण जेव्हा आपण टेक महिंद्राचे हे ताजे आकडे पाहतो ना, तेव्हा ते फक्त एका तिमाहीचा नफा किंवा तोटा दाखवत नाहीत. जर आपण त्यामागची पूर्ण यंत्रणा समजून घेतली तर ही एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आक्रमक मार्जिन एक्सपॅन्शनची कथा आहे. अच्छा. म्हणजे नफ्याचं प्रमाण वाढवण्याची कथा. सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात IT क्षेत्र स्वतःला कसं टिकून ठेवते याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे असं मी सांगेन. बरं, ठीक आहे. आपण हे जरा उलगडून पाहूया. सुरुवातीला आपण मुख्य आकड्यांवर एक नजर टाकू. टेक महिंद्राचा Q4चा जो रेव्हेन्यू आहे, म्हणजे महसूल, तो 15,076 कोटी रुपये आहे. बरोबर. वार्षिक वाढीचा विचार केला तर ही वाढ 13% आहे. आता 13% ही वाढ एखाद्या मोठ्या IT कंपनीसाठी ठीकठाक म्हणता येईल? हो, म्हणजे खूप मोठी नक्कीच नाही. अगदी खूप मोठी नक्कीच नाही, पण मगाशी मी जो 39%च्या वाढीचा उल्लेख केला तो आकडा आहे त्यांच्या EBITDAचा, ऑपरेटिंग प्रॉफिटचा. बरोबर, ऑपरेटिंग प्रॉफिटचा. तो तब्बल 2,565 कोटींवर गेलाय. क्या बात आहे. आणि त्याचबरोबर नेट प्रॉफिट 1,356 कोटींवर पोचला आहे. आता इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. IT क्षेत्र हे मुळातच हाय कॉस्ट असणारं क्षेत्र आहे. नक्कीच. कर्मचाऱ्यांचे पगार, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं असताना रेव्हेन्यू 13% वाढतो, पण नफा 39% वाढतो. यामागचं नेमकं गणित काय? बरं, यालाच अर्थशास्त्राच्या आणि बिझनेसच्या भाषेत ऑपरेटिंग लिव्हरेज असं म्हणतात. अच्छा, ऑपरेटिंग लिव्हरेज. हो, आणि हे काही एका रात्रीत घडत नाही. जेव्हा तुमचा महसूल ज्या वेगाने वाढतो त्यापेक्षा कमी वेगाने तुमचा खर्च वाढतो, तेव्हा नफ्याचं मार्जिन वेगाने विस्तारतं. IT कंपन्यांमध्ये खर्च कमी करण्याचे काही विशिष्ट मार्ग असतात. मला इथे एक साधं उदाहरण द्यावंसं वाटतंय. सांगा ना. समजा आपलं एखादं दुकान आहे, त्यांच्या विक्रीत फक्त 13% वाढ झालीय, पण दुकानाच्या मालकाने खर्च इतक्या हुशारीने नियंत्रित केलेत की त्याचा नफा थेट 39% वाढलाय. इथेच खरा रंजक भाग सुरू होतो असं मला वाटतंय. हो, अगदी बरोबर. इथली सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की फक्त काय वाढले हे नाही, तर ते कसे वाढले हे महत्वाचे आहे. बरोबर. कंपनीचा जो खर्च नियंत्रण आणि ऑपरेटिंग एफिशियन्सी आहे ती वेगाने सुधारत आहे. पण म्हणजे नेमकं काय करतात हे लोक? कर्मचाऱ्यांना कामावरून काढणं किंवा पगार कमी करणं हेच करतात का? नाही. कारण बाहेरून बघताना खर्च कमी करण्याचा तोच एक सोपा मार्ग दिसतो आपल्याला. नाही, मोठ्या स्तरावरती पद्धत काम करत नाही. इथे खर्च कपातीचा अर्थ अधिक स्ट्रॅटेजिक असतो. अच्छा. उदाहरणार्थ युटिलायझेशन रेट वाढवणे. म्हणजे जे कर्मचारी बेंचवर असतात ते का? अगदी बरोबर. जे कर्मचारी बेंचवर आहेत, ज्यांच्याकडे सध्या कोणताही प्रोजेक्ट नाही पण कंपनी त्यांना पगार देतीये, अशा कर्मचाऱ्यांचं प्रमाण कमी करणं. दुसरं म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टिंग कॉस्ट कमी करणं. हे काय असतं? बऱ्याचदा विशिष्ट कामासाठी कंपन्या बाहेरून जास्त पैसे देऊन तात्पुरते कंत्राटदार नेमतात. ते थांबून इन हाऊस कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं. अच्छा, म्हणजे बाहेरचे लोक न नेमता घरच्याच लोकांकडून काम करून घ्यायचं. बरोबर. आणि तिसरं आणि खूप महत्वाचं म्हणजे पिरामिडिंग. हो, म्हणजे वरच्या स्तरावरील जास्त पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी खालच्या स्तरावरील
तरुण आणि कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तीच कामे अधिक कार्यक्षमतेने करून घेणं. अरे वा. टेक महिंद्राने या तिन्ही आघाड्यांवर अत्यंत आक्रमकपणे काम केलं आहे. आता हे सगळं ऐकायला अगदी सोपं आणि तार्किक वाटतं खरं तर. हां, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर हजारो कर्मचाऱ्यांच्या कंपनीत हे बदल घडवून आणणं सोपं नसतं अजिबात. नक्कीच नाही. प्रोजेक्ट फोर्टियस. हो बरोबर, ज्याला मॅनेजमेंट प्रोजेक्ट 40 असं म्हणत आहे. मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीनुसार कंपनीचं मार्जिन 10.5% थेट 13.8% जाण्यामागे याच प्रोजेक्ट 40चा मोठा वाटा आहे. अगदी बरोबर. पण हे नक्की काय आहे? ही फक्त प्रेझेंटेशनमध्ये वापरण्यासाठी तयार केलेली एखादी कॉर्पोरेट संकल्पना आहे की खरोखरच यात काही तथ्य आहे? नाही, प्रोजेक्ट 40 हा काही निव्वळ शब्दांचा खेळ नाहीये. बरं. हे कंपनीने हाती घेतलेलं एक इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन इंजिन आहे. अच्छा. बघा, कोणत्याही जुन्या आणि मोठ्या संस्थेमध्ये कामाची पद्धत काळानुसार खूप गुंतागुंतीची होत जाते. हो, ते तर आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये संवादाचा अभाव असतो. एकाच कामासाठी अनेक सॉफ्टवेअर्स वापरली जातात. प्रक्रियांमध्ये विनाकारण वेळ जातो. प्रोजेक्ट 40 अंतर्गत त्यांनी या सर्व ऑपरेशनल सायलोजला तोडण्याचं काम केलं आहे. म्हणजे जे अडथळे होते ते दूर केलेत. अगदी तसंच. जागतिक स्तरावर डिलिव्हरी मॉडेल्स प्रमाणित करणे, अनावश्यक प्रक्रिया काढून टाकणे आणि कामाचा वेग वाढवणे हे याचं मुख्य उद्दिष्ट होतं आणि आहे. थांबा, मला इथे जरा शंका आहे. बोला. खर्च वाचवणं, अंतर्गत कार्यक्षमता वाढवणं आणि मार्जिन सुधारणं हे सगळं उत्तमच आहे. पण कोणताही व्यवसाय फक्त खर्च वाचवून मोठा होऊ शकत नाही ना. टॉपलाईन ग्रोथ म्हणजे नवीन ग्राहक मिळवणे आणि मूळ महसूल वाढवणे हेच शेवटी महत्वाचे असते. अगदी बरोबर. आणि मॅनेजमेंट स्वतः मान्य करतंय की त्यांची टॉपलाईन ग्रोथ अजूनही स्लो आहे. हो. मग एका बाजूला ते असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तेच असा दावा करतात की त्यांनी या तिमाहीत 182 नवीन क्लायंट्स जोडले आहेत आणि 63 मोठे अकाउंट्स मिळवले आहेत. हे थोडं विसंगत वाटत नाही का? हे नवीन क्लायंट्स खरोखरच मोठा प्रभाव पाडत आहेत की फक्त आकडेवारी फुगवून दाखवण्यासाठी या लहान सहान डील्सचा आधार घेतला जातोय? हा खूप महत्वाचा आणि लॉजिकल प्रश्न आहे आणि वरवर पाहता ही विसंगती वाटू शकते. हो ना. पण आयटी क्षेत्रातील रेव्हेन्यू रेकग्निशनची पद्धत समजून घेतली की यामागचं चित्र स्पष्ट होतं. ते कसं? समजा आज टेक महिंद्राने एखाद्या मोठ्या बँकेसोबत $50 दशलक्ष करार केला. बर. तो आकडा डील विन्समध्ये लगेच दिसेल आणि तो नवीन क्लायंट म्हणूनही मोजला जाईल. पण ते $50 दशलक्ष आजच्या आज कंपनीच्या बँक खात्यात जमा होत नाहीत. अच्छा. तो प्रकल्प कदाचित 3 ते 5 वर्षांचा असू शकतो. त्यामुळे त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जसं काम पूर्ण होईल तसतसे महसुलात दिसू लागतात. म्हणजे आज जे क्लायंट्स जोडले गेलेत त्यांचे प्रत्यक्ष परिणाम बॅलन्स शीटवर दिसण्यासाठी काही तिमाही किंवा चक्क वर्षांचा कालावधी जावा लागतो असं तुम्हाला म्हणायचंय? बरोबर, अगदी बरोबर. मॅनेजमेंटने जे 182 नवीन क्लायंट्स आणि 63 मोठे अकाउंट्स जोडले आहेत, ते त्यांच्या पाईपलाईनची ताकद दाखवतात. महसूल वाढ संथ आहे कारण जुने प्रकल्प संपत आहेत आणि जागतिक परिस्थितीमुळे नवीन प्रकल्पांचा आकार पूर्वीपेक्षा थोडा लहान झालाय. अच्छा. पण त्यांचं जे एक्झिक्युशन आहे म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी ती अतिशय भक्कम आहे. बर. हे नवीन क्लायंट्स आज प्रेझेंटेशनमध्ये दिसत असले तरी ते कंपनीचा उद्याचा पाया मजबूत करत आहेत, हे नक्की. ठीक आहे, हे समजलं. पण मग पुढचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हा उभा राहतो की सध्याच्या या मंदीच्या वातावरणात जिथे इतर आयटी कंपन्यांना क्लायंट्स टिकवून ठेवणं कठीण जाते, तिथे 182 नवीन क्लायंट्स टेक महिंद्राकडे आकर्षित का होत आहेत? खूप छान प्रश्न आहे. त्यांच्याकडे असा कोणता विशेष उपाय आहे जो इतरांकडे नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्या स्रोतांमध्ये एक शब्द वारंवार समोर येतो, तो म्हणजे AI. बरोबर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता इथे पुन्हा मला थोडी साशंकता वाटते. आजकाल AI हा शब्द इतका वापरला जातो की तो अगदी अर्थहीन वाटू लागलाय. हो, अगदीच मार्केटिंग गिमिक झाल्यासारखं. हो ना. प्रत्येक कंपनी आम्ही AI वापरतो असं म्हणते. पण टेक महिंद्राच्या दाव्यानुसार त्यांच्या 95% अकाउंट्समध्ये AIचा वापर सुरू झाला आहे. 95%? हे खरंच शक्य आहे का? की फक्त स्वतःच्या कोडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक को-पायलट टूल दिलं आणि त्याला AI इंटिग्रेटेड अकाउंट असं गोंडस नाव दिलं? तुमची साशंकता अगदी योग्य आहे, कारण बाजारात सध्या AIच्या नावाखाली खूप मोठी मार्केटिंग हाईप सुरू आहे. तेच तर. पण जेव्हा आपण टेक महिंद्राच्या 95% अकाउंट्समधील AIच्या वापराचा उल्लेख पाहतो, तेव्हा ते केवळ बेसिक कोडिंग टूल्सबद्दल बोलत नाहीयेत. मग इथे आपण ॲजेंटिक AI आणि जनरेटिव्ह AI या दोन वेगळ्या आणि अतिशय प्रगत तंत्रज्ञानांबद्दल बोलत आहोत. अच्छा.
आणि याच तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी तब्बल 3.8 अब्ज डॉलर्सचे नवीन सौदे मिळवले आहेत. बापरे, 3.8 अब्ज डॉलर्स. हो, आणि हा आकडा खोटा असू शकत नाही. तो प्रत्यक्ष करारांचा आकडा आहे. 3.8 अब्ज डॉलर्स हा आकडा खरोखरच खूप काही सांगून जातोय. पण आपण मगाशी एजंटिक AI बद्दल बोललात. जनरेटिव्ह AI तर आता सर्वांनाच माहितीये. ते आपल्याला मजकूर किंवा कोड लिहून देतं. बरोबर. पण हे एजंटिक AI नेमकं काय काम करतं? आणि मोठे क्लायंट्स यासाठी अब्जावधी डॉलर्स का मोजत आहेत? याचा एखाद्या उदाहरणासह उलगडा करता येईल का? नक्कीच. जनरेटिव्ह AI आणि एजंटिक AI यातला फरक एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. सांगा. समजा बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातील एखादा मोठा क्लायंट आहे. हां. तिथे दररोज हजारो कर्ज प्रकरणे येतात. हो. जनरेटिव्ह AI काय करेल? ते एखाद्या कर्मचाऱ्याला कर्जाचा अर्ज नाकारण्यासाठी किंवा मंजूर करण्यासाठी एक छानसं ईमेल ड्राफ्ट करून देईल. अच्छा, म्हणजे फक्त लिहून देईल. हो, पण कृती कर्मचाऱ्यालाच करावी लागेल. तो ड्राफ्ट तपासून पाठवावा लागेल. आणि एजंटिक AI? एजंटिक AI एक पाऊल पुढे जाते. ते स्वतःचं एक एजंट म्हणून काम करते. स्वतःहून? हो, ते प्रणालीमध्ये आलेला कर्जाचा अर्ज वाचेल, ग्राहकाचा सिबिल स्कोअर तपासेल, अरे वा. वेगवेगळ्या डेटाबेसमधून त्याची पार्श्वभूमी पडताळून बघेल, सर्व नियम आणि अटी लागू करून तो अर्ज मंजूर करायचा की नामंजूर याचा निर्णय घेईल. क्या बात आहे. आणि मग स्वतःच ग्राहकाला आणि संबंधित बँक मॅनेजरला अंतिम अहवाल पाठवून देईल. हे सगळं मानवी हस्तक्षेपाशिवाय? अगदी 100%. हे सगळं मानवी हस्तक्षेपाशिवाय. अरेच्या, म्हणजे हे फक्त माहिती देणारं टूल नाहीये, तर प्रत्यक्षात कृती करणारं आणि निर्णय घेणारं एक पूर्ण सॉफ्टवेअर इंजिन आहे. अगदी तसंच. आणि म्हणूनच बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेलिकॉम यांसारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान वेगाने स्वीकारले जात आहे. बघा, कंपन्यांना आता फक्त सॉफ्टवेअर नकोय, त्यांना ऑटोमेशन हवंय, ज्यामुळे त्यांचा ऑपरेशनल खर्च चक्क निम्म्याने कमी होईल. बरोबर. 3.8 अब्ज डॉलर्सचे सौदे हे सिद्ध करतात की जगभरातील मोठे उद्योग टेक महिंद्राच्या या AI लेड स्ट्रॅटेजीवर खरोखरच विश्वास ठेवत आहेत आणि त्यासाठी पैसे मोजायला तयार आहेत. आता सगळा घटनाक्रम माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय. टेक महिंद्राने स्वतःचा अंतर्गत खर्च कमी करण्यासाठी प्रोजेक्ट फोर्टियस राबवलं आणि स्वतःचं मार्जिन वाढवलं. बरोबर. आणि आता तेच सूत्र ते AIच्या माध्यमातून त्यांच्या क्लायंट्सना विकत आहेत, जेणेकरून क्लायंट्सचाही खर्च कमी होईल. एक्झॅक्टली. हे एक अतिशय हुशार आणि भक्कम व्यावसायिक मॉडेल आहे. नक्कीच. पण हे सगळं ऐकत असताना चित्र खूपच जास्त सकारात्मक वाटायला लागलंय. आणि जेव्हा गोष्टी गरजेपेक्षा जास्त चांगल्या वाटतात तेव्हा त्यामागे काहीतरी लपलेलं असतं, असा माझा अनुभव आहे. बरोबर आहे. जर AIमुळे एवढी मोठी क्रांती होत आहे, मार्जिन्स वाढत आहेत, तर मग कंपनीची एकूण वाढ आजही मध्यम स्वरूपाची का आहे? त्यांना आकाशाला गवसणी घालण्यापासून नक्की कोण रोखतंय? हा एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला नाण्याची दुसरी बाजू समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे मॅक्रो प्रेशर आणि धोके. अच्छा. टेक महिंद्रा आज ज्या स्थितीत आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की त्यांनी स्वतःच्या जहाजाची इंजिने अत्यंत आधुनिक आणि कार्यक्षम बनवली आहेत. जहाज वेगाने पुढे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पण समुद्रात प्रचंड मोठं वादळ आलेलं आहे असं म्हणायचं का तुम्हाला? अगदी अचूक. आणि ते वादळ म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी. युरोप आणि अमेरिकेतील ग्राहक, जे IT कंपन्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत असतात, ते सध्या प्रचंड दबावाखाली आहेत. हो, कारण तिथे महागाई वाढली आहे. बरोबर. महागाई, व्याजदर वाढ आणि भूराजकीय तणाव यामुळे ते स्वतःचा डिस्क्रिशनरी स्पेंड म्हणजे नवीन आणि प्रायोगिक प्रकल्पांवर होणारा खर्च कमी करत आहेत. अच्छा. जोपर्यंत एखादं नवीन तंत्रज्ञान त्यांना थेट आणि तात्काळ खर्च वाचवून देत नाही, तोपर्यंत ते नवीन करार करत नाहीत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर जहाज उत्तम स्थितीत असलं तरी समुद्रातील वादळामुळे त्यांना आपला वेग मर्यादित ठेवावा लागतोय. अगदी तसंच. आणि आपल्या स्रोतांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे, शॉर्ट टर्म व्होलॅटिलिटी म्हणजे अल्पावधीतील अस्थिरता. जेव्हा कंपनी स्वतः एका मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनमधून जात असते, जुन्या पद्धती मोडून नवीन प्रणाली उभी करत असते, तेव्हा काही अंतर्गत धक्के बसतातच ना. होय, हे अगदी स्वाभाविक आहे. मिड लेव्हल ग्रोथ म्हणजेच 5 ते 8% आसपासची महसूल वाढ ही सध्या संपूर्ण IT क्षेत्राची डोकेदुखी आहे. ती केवळ टेक महिंद्राची समस्या नाहीये. जेव्हा संपूर्ण मार्केटच स्लो असतं तेव्हा तुम्ही एकटे वेगाने पडू शकत नाही. बरोबर. आणि म्हणूनच अशा कठीण काळात जी कंपनी आपला नफा आणि मार्जिन्स सुरक्षित ठेवते
तीच कंपनी दीर्घकाळात टिकून राहते. जर आपण आता या संपूर्ण माहितीच्या आधारावर भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर हे चित्र नेमकं कसं दिसतं? हं, अल्पावधीत आणि दीर्घकाळात टेक महिंद्राची दिशा काय असेल? शॉर्ट टर्मचा विचार केला तर येणाऱ्या काही तिमाहींमध्ये महसुलातील वाढ ही अशीच मध्यम राहील असं मला वाटतं. शेअर बाजाराच्या दृष्टीने या निकालांचा परिणाम माइल्ड पॉझिटिव्ह असाच राहील. म्हणजे फार मोठा बदल नाही, कारण निकाल स्थिर आहेत, त्यात गुंतवणूकदारांना धक्का देणारा कोणतंही निगेटिव्ह सरप्राईज नाहीये. पण प्रोजेक्ट फोर्टियसमुळे सुरू झालेली नफ्याची वाढ कायम राहील ही एक जमेची बाजू आहे. आणि जर आपण दीर्घकालीन उद्दिष्टांकडे पाहिलं तर तिथे मात्र स्ट्रॉंग पोटेन्शियल स्पष्ट दिसतंय. मॅनेजमेंटने 15% EBIT मार्जिन गाठण्याचं अधिकृत उद्दिष्ट ठेवलं आहे, जे सध्या 13.8% आहे. अच्छा, शिवाय त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त वेगाने वाढायचंय. बरोबर. 95% अकाउंट्समध्ये झालेला AIचा शिरकाव आणि $3.8 अब्ज नवीन करार ही या भक्कम भविष्याची पायाभरणी आहे असं मी सांगेन. जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल आणि अमेरिकन बाजारात गुंतवणुकीचा वेग वाढेल, तेव्हा टेक महिंद्रा आपल्या सुधारित मार्जिन स्ट्रक्चरमुळे सर्वात जास्त फायदा मिळवणारी कंपनी ठरू शकते. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की टेक महिंद्रानी फक्त विक्री वाढवण्याच्या मागे न धावता स्वतःला आतून अधिक मजबूत बनवण्यावर भर दिला आहे. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही बाजाराची परिस्थिती नियंत्रित करू शकत नाही तेव्हा तुम्ही स्वतःची कार्यक्षमता नियंत्रित करावी, हा एक अत्यंत मोलाचा व्यावसायिक धडा यातून आपल्याला मिळतो. नक्कीच. मार्जिन लेड इम्प्रूव्हमेंट आणि AIचा व्यावहारिक वापर हे त्यांच्या या यशाचे 2 मुख्य आधारस्तंभ आहेत. हो, आणि हे स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. आजच्या या सखोल विश्लेषणातून आपल्याला केवळ एका कंपनीचे आकडेच समजले नाहीत, तर संपूर्ण IT क्षेत्र सध्या कोणत्या दिशेने प्रवास करत आहे याची एक अतिशय स्पष्ट जाणीव झाली असेल. हो, मलाही तसं वाटतं. आपण मगाशी पाहिलं की एजेंटिक AI आता स्वतःहून डेटा तपासतं, निर्णय घेतं आणि चक्क कृतीही करतं. बरोबर. टेक महिंद्राच्या 95% अकाउंट्समध्ये याचा वापर सुरू झालाय आणि त्यामुळे त्यांची आणि त्यांच्या ग्राहकांची कार्यक्षमता प्रचंड वेगाने वाढत आहे. खर्च वाचतोय. पण इथे एक प्रश्न नक्कीच उपस्थित राहतो. जर सॉफ्टवेअर्स इतक्या गुंतागुंतीची कामं मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि एवढ्या अचूकपणे करत आहेत, ज्यामुळे कंपन्यांचा कोट्यावधींचा खर्च वाचतोय, तर मग मानवी श्रमांचं काय? येणाऱ्या 5 वर्षात पारंपरिक IT नोकऱ्या आणि कोडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं भविष्य नेमकं कसं असेल? हा, खूपच गंभीर प्रश्न आहे. कंपन्यांचे मार्जिन्स तर वाढतील, पण त्या नफ्याची किंमत कोण चुकवणार आहे? रोजगाराची जागा जर अल्गोरिदम घेत असतील तर माणसाने स्वतःला कसं ट्रान्सफॉर्म करावं? या थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत पाहत रहा आणि विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.